संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असलेल्या एका महिलेची हत्या झाल्याचं आता समोर आलेलं आहे। आपल्यासोबत सध्या सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने मॅडम आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मॅम, कोण होती ही महिला आणि जवळपास 7-8 दिवसांनी हे प्रकरण समोर आते, काय वाटतं, काय हत्येची कारण असू शकतात? कसं आहे की संतोष देशमुख यांच्यासाठी म्हणजे जी महिला तयार ठेवण्यात आली होती असं जे सुरेश दास वारंवार म्हणत होते, तीच ती महिला मनीषा बिडवे नावाची। तर कळम येथे ती राहायची आणि ती अनेक अशा पुरुषांना अडकवलं आहे आणि त्याची काही सगळे डिटेल्स देखील माझ्याकडे आता आलेले आहेत। कोणाकोणाला अडकवले त्याच्यापैकी सगळ्यांचेच डिटेल्स आलेले आहेत। तर आत्ताच्या घटकेला आपल्याला ही माहिती मिळते की ही जी महिला होती हिची हत्या 3 दिवसापूर्वी मला ही बातमी मिळाली। त्यानंतर मी ती SP-ना सांगितली की तुम्ही व्हेरीफाय करा। मग कळम हे धाराशिवमध्ये येतं, तर मी धाराशिवच्या SP-शी कन्फर्म करून सांगतो। मग काल नेमका गुढीपाडवा होता, मग आज मी पुन्हा जेव्हा धाराशिवच्या SP-शी बोलले तेव्हा त्यांनी कन्फर्म केलं की मनीषा बिडवे नावाची एक स्त्री, तिची हत्या झालेल्या स्थितीत ती मिळाली आहे आणि तिने काही पुरुषांना व्हिडिओ आणि ऑडिओद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून त्यातनं तिची हत्या झाली। आता निष्पन्न असं होताना दिसतंय। तर आत्ताच्या घटकेला बाकीची काहीच माहिती आलेली नाही आहे। FIR द्यायला म्हणजे त्याची कंप्लेंट द्यायला लागते, ते याच्या भावाने कंप्लेंटसुद्धा द्यायला नकार दिला। त्यामुळे सुओ मोटो ही सगळी कारवाई होतीये असं सगळं कळतंय आपल्याला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी या महिलेचा काय संबंध होता? हीच ती महिला होती जिच्यावर म्हणजे जिला सांगण्यात आलं होतं की असेच आरोप संतोष देशमुखांना करून त्यांना अडकवण्याचा जो कट कराडने रचला होता, ती महिला तीच होती। तर आत्ताच्या घटकेला आपल्याला खरं माहीत नाही की तिची हत्या कोणी केली आहे, काय केली आहे, कशी केली आहे, खरंच म्हणजे त्याचे डिटेल्स अजूनपर्यंत आपल्याकडे आलेले नाही आहेत। ज्या कटाचा तुम्ही उल्लेख करताय तो कट बाहेर पडू नये म्हणून ही हत्या झाली असेल असं वाटतं? नाही, असं म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा ते तपासातनं आलेलं बरं। पण आत्ताच्या घटकेला जे SP म्हणतायत आणि जे खालचे अधिकारी म्हणतायत याच्यात तफावत नक्कीच आहे। तर ती का आहे हे SP-नी शोधून काढायला हवं, कारण खालचे सगळे जे अधिकारी आहेत ते कराडच्या आणि धनंजय मुंडेंच्या कंप्लीट कंट्रोलमध्ये होते। त्यामुळे अनेक ठिकाणी, कळममध्येच नाही, केजला असो, अनेक ठिकाणी जे ऑफिसर आहेत ते मोठ्या प्रमाणावर असंच करताना दिसत आहेत। पण म्हणून ही चौकशी अतिशय सिरियसली आणि मला तर वाटतं की IG-नी स्वतः याच्यात लक्ष घालून ही पूर्ण कारवाई करावी अशीच मी त्यांना विनंती करणार आहे। महिलेची हत्या झालेली आहे, अतिशय संवेदनशील हा विषय म्हणावा लागेल। मग 7-8 दिवस का लागले सगळं प्रकरण समोर यायला? कसं झालंय की ती महिला आत तिच्या घरी होती आणि तिची हत्या झाल्यानंतर बाहेरनं त्याला कुलूप लावण्यात आलं आणि जोपर्यंत म्हणजे आजूबाजूच्या लोकांना वास आला आणि त्यातनं मग ते सगळं कृत्य उघडकीस आलं असं आपल्याला सांगण्यात येतं आहे। तर आताच्या घटकेला ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत, म्हणजे मी जे SP-शी बोलले त्यांनी अमुक डिटेल्स कन्फर्म केले आहेत, नाव देखील कन्फर्म केलं आहे आणि या महिलेचे इतर जी कृत्य होती त्याच्याबद्दलसुद्धा अमाप असे डिटेल्स माझ्याकडे येत आहेत। हे हळूहळू सगळं बाहेर येईलच। मोठा कट आहे हा? काहीच बोलता येत नाही आहे, कारण या सगळ्या गोष्टी सतत घडताना आपल्याला दिसत आहेत। गँग्स कशा होत्या, त्यांची कार्य कशी होती, कोणी कोणाला मारायचं, अमुक कोणाला अडकवायचं, हे आता सगळंच बाहेर येतं आहे। म्हणजे याच्यावर मला वाटतं मोठी TV सिरियल तयार होईल। इतकी ही दहशत आणि इतकी ही क्रूरपणा जो बीडमध्ये होता तो आता आपल्याला हळूहळू उघडकीस येताना दिसतोय। जर संतोष देशमुख हत्येमधलाच हा जर कटाचा भाग असेल तर त्याच अधिकाऱ्यांनी ह्याची देखील चौकशी करावी असं वाटतं? त्यांनी नाही, खरं कसं आहे की याची चौकशी कुठल्या तरी सिनियर अधिकाऱ्याकडे देण्याची गरज आहे, कारण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतो याच्यात काहीच शंका नाही आहे। याचे जे खरं सगळं जे आहे ते बाहेर आलं पाहिजे आणि हळूहळू माझ्याकडे जसजशी नावं येत आहेत अनेक खुलासे काही काळात हे होतीलच। तुम्ही सुरुवातीला म्हणालात की 3-4 दिवसांपूर्वी तुम्हाला या हत्येसंदर्भात समजलं, मग तुम्ही SP-शी संपर्क केला आणि मग त्यांनी काल तुम्हाला जे काही स्पष्ट आहे ते सांगितलं। मग पोलिसांना आधीच कळलं होतं की मग तुम्ही सांगितल्यानंतर पोलीस गेले आणि मग प्रकार समोर आला? नाही, मी आधी SP नवनीत कावत यांच्याशी बोलले, तोपर्यंत त्यांना या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती। मग त्यांनी हे SP संजय जाधव यांच्याशी जेव्हा बोलले
तर परवा रात्रीपर्यंत त्यांना देखील याची कल्पना नव्हती. मग हे सगळं सांगितल्यानंतर अमुक गोष्टी मला वाटतं बाहेर यायला लागल्या आणि मग कळलं की ही महिला 5 वेगवेगळी नावं वापरत होती. म्हणजे अंबेजोगाईला वेगळं, कळमला वेगळं, रत्नागिरीत सुद्धा वेगळं नाव वापरायची आणि अशी अनेक प्रकरणं जी आहेत ती आता बाहेर येताना दिसत आहेत. 5 नावं ही महिला अर्थात वापरत असेल, मात्र तिची हत्या 7 दिवसापूर्वी झाली. संतोष देशमुख प्रकरणाशी तिचा संबंध होता. मग पोलिसांनी आधीच व्हेरीफाय करायला नको हवं होतं का, किंवा करायला हवं होतं का असं वाटतं? नाही, पोलिसांनी नक्कीच व्हेरीफाय करायला हवं होतं, पण तसंच झालं आहे की नाही, CIDने केलं आहे की नाही. मी आता त्यांना मेसेज देखील करून विचारलं आहे की मनीषा बिडवे याची चौकशी कुठल्याही प्रकारे तुम्ही संतोष देशमुख प्रकरणात केली होती का, तर अजून मला ते डिटेल्स कळाले नाहीत, कारण मी आत्ताच मेसेज पाठवला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे बोलता येईल, कारण आत्ताच्या घटकेला आपल्याकडे जी माहिती आहे तितकीच बोलणं योग्य ठरेल. आपण बघितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी अतिशय वरच्या लेवलला होते, उच्च लेवलला होते. त्याच दृष्टीने, कारण हे देखील प्रकरण त्याच्याशी जवळ जोडलेलं असू शकतं, तर त्याच लेवलवर ही देखील चौकशी व्हावी अशी मागणी आपली. ते मी आता म्हणजे आपल्या धनंजय देशमुखला सांगून न्यायालयीन चौकशी ही ह्या प्रकरणाची देखील व्हावी असं पत्र त्याला द्यायला सांगणार आहे आणि कदाचित ते देतीलही. म्हणजे मी आता त्यांना या संदर्भात अतिशय विस्तृतपणे त्यांच्याशी बोलणार आहे आणि ते करतील अशी अपेक्षा आहे. दुसरा मॅडम एक प्रश्न आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळते. काय वाटतं, काय तुमची माहिती आहे? मला जी जेल अधिकाऱ्यांकडनं जी माहिती मिळाली ती अशी की 3-4 चापट्या मारल्या होत्या आणि भांडणं शाब्दिक खूप झाली होती, आरडाओरड खूप झाली होती. पण जशी जेलमध्ये मारामारी होते तशी मारामारी झाली नव्हती. पण आरडाओरड्या आणि हे होताच सगळी तिथे धावाधाव झाली आणि हे थांबवण्यात आलं, एवढी मात्र माहिती नक्कीच मिळाली आहे. कोणी कोणाला मारहाण केली काही त्या संदर्भात? नाही, त्याच्यात ते कसं आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर गँग्स होत्या. प्रत्येकजण आपापली, माझी दहशत जास्त का तुझी दहशत जास्त, हे तिथे एकदा नाही अनेकदा होताना आपण बघितलं. तर आता फॉर एक्झाम्पल कराडच्याच अनेक टोळ्या होत्या. जसं सुदर्शन गुळेची एक टोळी होती, तशी एक सुग्रीव कराड नावाच्या माणसाची वेगळी टोळी होती. अशा त्याच्या अनेक टोळ्या होत्या आणि एक टोळी मोठी झाली की दुसऱ्याकडनं सांगून त्याला मारून टाकण्यात यायचं. हे एकदा नाही अनेक वेळा झालं होतं. याचे अनेक व्हिडिओज देखील आले होते आणि म्हणूनच वाटतं की ही जी विचित्र विकृत अशी जी सगळा प्रकार चालला आहे, तर मला असं वाटतं की खरं तर गृहमंत्रालयाने याची ताबडतोब दखल घ्यायला हवी होती. पण गृहमंत्री देखील बिझी असतात आणि DG मॅडम ज्या आहेत त्या आजारी आहेत. ADG संजय सक्सेना चांगले होते अधिकारी, त्यांना मी जाऊन भेटले देखील, पण त्यांची देखील बदली करण्यात आली. नवीन अधिकारी आले आहेत, त्यांना याच्यातलं विशेष काही माहिती नाही आहे. तर मेनली प्रॉब्लेम असा आहे की गृहमंत्रालयाचेच 3-13 वाजल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत. कोणी कोणाला मारलं, काही माहिती आहे त्या संदर्भात? नाही, महादेव गीते आणि वाल्मिक कराड यांच्यात ही सगळी वादावादी झाली आणि त्यातनं ही थोडी मारामारी झाल्याचं कळतं आहे. फार मारामारी झाली नाही असंही म्हणतायत, पण आता त्याच्यावर प्रेस नोट ताबडतोब काढण्यात आली. ते बघून कौतुकही वाटतं आहे की इतकी छान आपली यंत्रणा झाली आहे की आता VVIP कैदी आहे म्हणून, आणि VVIP कैदी आहे म्हणून त्या कैद्याला तिथेच ठेवण्यात आलं आणि त्या महादेव गीतेची रवानगी दुसऱ्या कारागृहात केली. हे सगळं ऐकावं ते नवलच अशी प्रकार चाललेले दिसतात. जे काही वाल्मिक कराडचं क्लाउट आहे ते बघता हे शक्य आहे का की त्याच्यावर अशा प्रकारे हल्ले होऊ शकतात? नाही, झाले तसं हे कळतंय, पण मला असं वाटतंय की पहिलं तर वाल्मिक कराडला बीडमध्ये न ठेवता त्याला आर्थर रोडमध्ये शिफ्ट केलं गेलं पाहिजे. इथे जर आणलं तर ही VVIP ट्रीटमेंट पण बंद होईल आणि हे जे सगळे त्यांचे आपसातले गँग वॉर जे चाललेत ते देखील बंद होतील. म्हणून मी तसं पत्र गृहमंत्र्यांना लिहिणार आहे. अंजली दमानिया त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या ज्या महिलेची हत्या झालेली आहे त्या महिलेचा तपास देखील किंवा त्याची चौकशी देखील ही न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह सचिन गाड, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.